आता बातमी आहे भोंदू खरात संदर्भातली। नाशिकमध्ये भोंदू अशोक खरात प्रकरणात मोठी घडामोड घडली आहे। कोर्टाने अशोक खरात याला आधी कोठडी सुनावली होती, मात्र दुसऱ्या गुन्ह्यात एसआयटीने पुन्हा त्याचा ताबा घेत चौकशी सुरू केली आहे। आजही अशोक खरात याला न्यायालयात हजर केले जाणार आहे। विविध गुन्ह्यांच्या तपासासाठी एसआयटी कडून सखोल चौकशी सुरू आहे। महत्त्वाच्या पुराव्यांसह आज त्याला कोर्टात सादर केले जाईल। बनावट साप, वाघ याची भीती दाखवून त्याने भक्तांना गंडा घातलाय। 100 रुपये किलोने मिळणारी चिंचोके लाखो रुपयांना विकले। या सर्व बाबींसंदर्भात आज युक्तिवाद होण्याची शक्यता आहे। तर अशोक खरातचा आणखी एक कारनामा समोर आलाय। पूजा विधीच्या बहाण्याने तसंच लग्नाचं आमिष दाखवून घटस्फोटित महिलेवर अत्याचार करून तिचा गर्भपात केल्याप्रकरणी खरातवर सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। जे विवाहस्थळ आले त्याच्याशी सुखी संसार होईल का अशी विचारणा करण्यासाठी एक पीडित महिला 2013 मध्ये पहिल्यांदा खरातकडे गेली होती। त्याने सुखाचा संसार होईल असं सांगत ईशान्येश्वर मंदिरात जाऊन पूजा करण्यास सांगितलं। त्यानंतर त्या पीडित महिलेचा विवाहही झाला आणि तिला 2 अपत्यही झाली। मात्र काही दिवसांनी घरगुती भांडण टोकाला गेल्यानं पती आणि पत्नी विभक्त झाले आणि त्यानंतर पुन्हा पीडित महिला आई वडिलांसोबत खरातकडे भविष्याबाबत मार्गदर्शन ऐकण्यासाठी गेली। तेव्हापासूनच नराधमानं महिलेवर वाईट नजर टाकायला सुरुवात केली। तांब्याच्या भांड्यातील पाणी पाजून तिच्यावर अत्याचार केले। तुझा घटस्फोट लिखित होता, तू मागील जन्माची अप्सरा आहे, मी अवतारी पुरुष आहे, माझे 2 विवाह होणार आहेत, दुसरा विवाह तुझ्याशी होणार आहे असं सांगून पीडितेवर त्यानं अत्याचारही केला। महिला गरोदर राहिल्यानं त्याने गर्भपाताच्या गोळ्या खाऊ घालून महिलेचा गर्भपातही केला। त्यानंतर या पीडित महिलेनं खरात विरोधात पोलीस ठाणं गाठले आणि त्यामुळे भोंदू अशोक खरातनं गोळ्या कुठून आणल्या, कोणता डॉक्टर किंवा मेडिकल दुकानदार त्याचा नियमित संपर्कात होता का, विशिष्ट डॉक्टरकडून गर्भपाताचं औषध तो घेत होता का, महिलांना कोणत्या डॉक्टरकडे तो पाठवत होता याचा तपासही आता केला जाणार आहे। त्यामुळे आता खरातच्या संपर्कातील डॉक्टरही रडारवर येणार आहेत। तर अशोक खरातची पत्नी कल्पना खरात हिचा 2 दिवसांपासून पोलीस यंत्रणांना अजूनही शोध लागत नाहीये। एसआयटी आणि शिर्डी पोलिसांची पथकं फरार कल्पनाच्या मागावर आहेत। कल्पना खरातचा मोबाईलही नॉट रिचेबल असल्यानं शोध घेण्यात अडचणीत येत आहेत। 2 दिवसांपूर्वी एसआयटीचं पथक कल्पना खरातच्या शोधासाठी घरी गेलेलं होतं। कल्पना खरातचा पत्ता लागला नसल्यानं मुलाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं होतं। शिर्डीत जमीन व्यवहारात फसवणूक केल्याप्रकरणी कल्पना खरातवर गुन्हा दाखल झालाय। खरात कुटुंबाचा देखील आर्थिक व्यवहारात सहभाग असल्याचा संशय व्यक्त होतोय आणि त्यामुळे एसआयटी कडून कुटुंबावर पाळत ठेवण्यात आली नव्हती का हा देखील प्रश्न आता या निमित्तानं उपस्थित होतोय। आपले प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी आपल्या सोबत आहेत। मुकुल, 2 दिवस झालेले आहेत मात्र अजूनही कल्पना खरातचा पत्ता का लागत नाहीये? अगदी बरोबर आहे। अशोक खरात याच्या अटकेसाठी जेवढी सतर्कता पोलिसांनी बाळगलेली होती तेवढी सतर्कता या कुटुंबावर नजर ठेवण्यामध्ये बाळगली नाही का हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत आहे। कारण अशोक खरात याच्या पत्नीच्या नावे या आधीच अनेक प्रॉपर्टी असल्याचं तपासामध्ये उघडकीस आलेलं होतं। त्यामुळे कुठे ना कुठे आर्थिक गैरव्यवहारामध्ये अशोक खरात याच्या पत्नीचा सहभाग असणार असा संशय देखील व्यक्त करण्यात आलेला होता। मात्र तरी देखील एसआयटीच्या माध्यमातून कुठल्याही स्वरूपाची नजर या कुटुंबावर ठेवण्यात आली नाही का हा प्रश्न यासाठी उपस्थित होतोय। कारण ज्या दिवशी शिर्डीमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला होता कल्पना खरात याच्या विरोधामध्ये त्या दिवसापासूनच कल्पना खरात या फरार आहे। दुपारच्या सुमारास त्या फरार झाल्याचे देखील तिथल्या स्थानिकांची माहिती पोलिसांना मिळालेली होती। 2 दिवस झाले पोलिसांचं पथक त्यांना शोधतंय। एसआयटीचं पथक असेल किंवा अहिल्यानगरची टीम असेल, परंतु कल्पना खरातचा अद्यापही कुठला ठावठिकाणा लागत नाहीये। त्यामुळे एका बाजूला अशोक खरात याच्या विरोधात कारवाई सुरू असताना कल्पना खरात फरार झाली हे नाकारता येणार नाही। नक्कीच या संदर्भातले अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहू मुकुल, धन्यवाद या माहितीसाठी। सोलापूर जिल्ह्यातल्या माढा तालुक्यातल्या अंजनगाव खेलोबा येथे सध्या तणावपूर्ण शांतता आहे। अंजनगाव खेलोबा येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारल्यानं काल 2 गटात वाद झाला होता। यावेळी दगड